पाकिस्तानची टीम या T20 वर्ल्ड कपमधून पहिल्याच गेम नंतर टुर्नामेंटच्या बाहेर झाली असती. ते तर फहीम अशरफने त्यांची लाज राखली नाही तर पाकिस्तानची रिटर्न तिकीट या टुर्नामेंटमधून पहिल्याच दिवशी कन्फर्म झाली असती. टीम इंडियाने पाकिस्तानला कॉपी केलं जे पाकिस्तानने 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये केलं होतं. पण सूर्यकुमार यादवने या टीम इंडियाला वाचवलं आणि या सिच्युएशनमध्ये अशा मॅचेसमध्येच आपल्याला विराट कोहली टीम इंडियामध्ये असणं याचं महत्त्व समजतं. आपण स्कॉटलंड टीमला अप्रिशिएट केलं पाहिजे. एवढ्या लास्ट मोमेंटला एकदा त्यांना वर्ल्ड कप खेळायला बोलवलं आणि त्यांनी जे एफर्ट्स टाकलेत खरंच अप्रिशिएट केले पाहिजेत. वेस्ट इंडिज सारख्या पॉवरफुल लाईनअप समोर त्यांनी एक खूप चांगला परफॉर्मन्स दिला. पहिली मॅच नेदरलँड्स विरुद्ध पाकिस्तान. पाकिस्तान क्रिकेट भोवती जो काही पॉलिटिकल केओस चालू आहे आणि त्याच्यामुळे जो खेळाडूंवरती परिणाम झालेला आहे तो परिणाम प्रत्यक्ष त्यांच्या खेळाडूवरती पहिल्याच मॅच मध्ये दिसत होता. आणि नेदरलँड्सने जवळजवळ हिस्ट्री स्क्रिप्ट केली होती. जर नेदरलँड्स ही सामना जिंकली असती तर पाकिस्तान या वर्ल्ड कप मधून नॉकआउट झाली असती. मी असं का म्हणतोय तर पाकिस्तानने भारताविरुद्धचा जो सामना आहे तो ऑलरेडी बॉयकॉट केलाय आणि त्यामुळे त्यांना बाकीचे जे उर्वरित सामने आहेत ते त्यांना जिंकायचेच आहेत जर त्यांना नेक्स्ट स्टेज पर्यंत पोहोचायचंय. आणि नेदरलँड्सने जवळजवळ तो नॉकआउट पंच त्यांना दिला होता पण थोड्यासाठी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 95% नेदरलँड्सने ती मॅच जिंकली होती पण 5%मुळे ती मॅच ते हरले किंवा आपण असं म्हणू शकतो की एका ड्रॉप कॅचमुळे ते मॅच हरले. पण जिथे क्रेडिट आहे तिकडे दिलं पाहिजे. पाकिस्तानची जी कॅचिंग होती या मॅच मध्ये खूप जबरदस्त होती. हा त्याने बॅटिंग मध्ये चोक केलं पण फहीम अशरफने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाकिस्तानची अक्षरशः लाज राखली नाहीतर पाकिस्तानची खूप मोठी नामुष्की झाली असती. क्रेडिट नेदरलँड्स टीमला सुद्धा दिलं पाहिजे ज्या प्रकारे ती पूर्ण मॅच खेळले. हो, जेव्हा पाकिस्तानची चेस चालू होती त्यांनी सुरुवात खूप चांगली केली होती. असं वाटत होतं की ते सामना पटकन जिंकतील पण ज्या प्रकारे नेदरलँड्सच्या बॉलिंग ग्रुपने आणि पूर्ण टीमने कमबॅक केलाय तो खूप जबरदस्त कमबॅक होता. शेवटच्या क्षणामध्ये इकडे तिकडे झालं नाही तर नेदरलँड्स खरंच ती सामना जिंकली असती. दुसरी मॅच वेस्ट इंडिज वर्सेस स्कॉटलंड. स्कॉटलंड हा सामना हरली पण असे बरेच मोमेंट्स होते ते बॅटिंगच्या इनिंग्समध्ये असतील किंवा बॉलिंगच्या इनिंगमध्ये असतील जिथे स्कॉटलंड ही खूप बेटर पोझिशन मध्ये होती वेस्ट इंडिज पेक्षा. टार्गेट चेस करण्याच्या वेळेस जर बॅरिंग्टन जो स्कॉटलंडचा कॅप्टन आहे तो अजून काही ओव्हर्स खेळला असता तर कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळा असू शकला असता. पण असं झालं नाही. वेस्ट इंडिज सामना जिंकली आणि क्रेडिट जिथे पाहिजे तिथे खरंच दिलं पाहिजे. क्रेडिट वेस्ट इंडिजला दिलं पाहिजे. क्रेडिट शिमरन हेटमायरला दिलं पाहिजे. त्याच्या अवतीभोवती वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळताना प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह असतं, काही ना काहीतरी चर्चा असते. पण नंबर 3 वरती येऊन त्यांनी जी आतिषबाजी केली, जी हार्ड हिटिंग केली त्याला खरंच खूप रिस्पेक्ट आहे. आणि खास करून त्याची इनिंग्स अजून महत्वाची होते जेव्हा वेस्ट इंडिजच्या ओपनर्सनी एक जवळजवळ खूपच मीडियोकर अशी स्टार्ट दिली होती पॉवर प्ले मध्ये. आणि आपण रोमारियो शेफर्डला कसं विसरू शकतो. त्यांनी या T20 वर्ल्ड कप एडिशनची पहिली हॅट्रिक सुद्धा घेतली आहे पहिल्याच दिवसामध्ये. तिसरी मॅच इंडिया वर्सेस USA. वानखेडे स्टेडियम. ताबडतोड इंडियन बॅटिंग लाईनअप आणि सर्वजण 200+ स्कोर एक्सपेक्ट करत होते. खास करून जेव्हा पिच रिपोर्ट झाला त्यानंतर टॉस झाला आणि USAने बॉलिंग चूज केली आणि इंडिया बॅटिंग पहिली करणारे क्राऊड एकदम एक्साइट झाला होता. अभिषेक शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे यासारखे हार्ड हिटर्स 200 नंतर खूप इझी वाटत होते. पण हे सगळे ताबडतोड हिटर्स फेल झाले USAच्या अॅनालायसिस गेम मध्ये. USAच्या टीमनी जे काही प्रत्येक प्लेयर्सचं अॅनालायसिस केलं होतं आणि त्यासोबतच त्यांनी जे इम्प्लिमेंट केल्या गोष्टी त्या रिमार्केबल होत्या. जर तुम्ही मॅच पाहिली असेल टीम इंडियाच्या बॅटिंगच्या वेळेस ज्या पहिल्या 6 ओव्हर्स होत्या पॉवर प्लेच्या तिथे ज्या पद्धतीने USAने त्यांनी जी काही फिल्डिंग सेट केली होती, त्यांनी जी काही बॉलिंग केली होती खूप रिमार्केबल होती. त्याचं क्लिअर कट उदाहरण आहे अभिषेक शर्माची जी डिसमिसल होती. कोणी एक्सपेक्ट करत होतं की त्या पोझिशनला इतक्या सोप्या पद्धतीने कॅच त्या फिल्डरच्या हातात जाईल. आणि सुनील गावस्कर हे जे लेजंड आहेत क्रिकेटचे ते जेव्हा इंग्लिश कॉमेंट्री करत होते तेव्हाही त्यांनी ही गोष्ट नमूद केली की USA खरंच आपलं होमवर्क खूप चांगलं करून आली आणि ते खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी प्रत्येक इंडियन बॅट्समॅनच्या विरोधात खूप चांगल्या इम्प्लिमेंट करतायत. एका स्टेजवरती तर इंडिया 77 वरती 6 विकेट्स 12-13 ओव्हर्समध्ये असं काहीतरी स्कोर होता आणि इंडिया खरंच खूप स्ट्रगल करत होती पण सूर्यकुमार यादव उभा होता. आणि 12-13 ओव्हर नंतर तर अशी परिस्थिती झाली की ही मॅच आता सूर्यकुमार यादव वर्सेस USA टीम झाली होती. स्कायने दाखवून दिलं की तो या टीमचा कॅप्टन का आहे, तो या टीमचा लीडर का आहे आणि तोच या टीमचा मेन कॅरेक्टर सुद्धा आहे. वर्ल्ड कप सुरू होण्यापर्यंत सुद्धा सगळे फक्त कसं अभिषेक शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या हे सगळे स्पॉटलाइट स्टील करतील आणि आपल्या ताबडतोड हिटिंगने
लाईमलाईट आपल्याकडे घेतील हे सगळी चर्चा चालू होती. पण सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्याला काय का म्हणतात आणि तो लीडर का आहे. खरंच त्या सिच्युएशन मध्ये जी इनिंग्स खेळली आहे सूर्यकुमार यादवनी, जर मी म्हणायची मुभा घेऊ शकतो तर ती इनिंग्स विराट कोहलीनी जी इनिंग्स खेळली होती मेलबॉर्न मध्ये, तितकीच इनिंग्स फॉर द एजेस, तितकीच महत्वाची आणि तितकीच जबरदस्त इनिंग मानली जाऊ शकते. आणि आपण आपल्या मियाबाईला नाही विसरलं पाहिजे, मोहम्मद सिराज. तो या वर्ल्ड कपच्या पिक्चर मध्ये लास्ट मोमेंट पर्यंत अजिबात कुठेच नव्हता, पण एक अनफॉर्च्युनेट इंजरी झाली हर्षित राणाला. मोहम्मद सिराज पिक्चर मध्ये आला, तो पिक्चर मध्ये नाही आला, तर तो स्क्वॉड मध्ये सुद्धा आला, तो स्क्वॉड मध्ये नाही आला, तर तो पहिल्या मॅच साठी सिलेक्ट सुद्धा झाला. आणि तो फक्त सिलेक्ट नाही झाला तर त्याने पहिल्या मॅच मध्ये पहिली विकेट भारतासाठी घेतली. मोहम्मद सिराजची जी ओपनिंग स्पेल होती अर्शदीप सिंग सोबत, ती अत्यंत महत्वाची होती, कारण का यूएसएची जी बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्यामध्ये पूर्ण पोटेन्शियल होता हा 162 रन्सचा टार्गेट अचीव करणं. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मोहम्मद सिराजनी लास्ट T20 इंटरनॅशनल जे खेळलंय ते 2024 मध्ये खेळलं होतं, पण त्यांनी होप सोडली नव्हती. तो डोमेस्टिक क्रिकेट खेळत होता, त्याची रिदम खूप चांगली होती आणि आज पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली तो याचा प्रूफ होता की तो खरंच खूप चांगल्या रिदम मध्ये आणि खरंच चांगल्या फॉर्म मध्ये बॉलिंग करतोय. टीम इंडियासाठी ही पहिली मॅच खरंच खूप डोळे उघडण्यासारखी होती आणि चांगलं झालं हे जे काही झालं ते पहिल्याच मॅच मध्ये झालं, कारण का ही गोष्ट रिअलाइज करणं खूप महत्वाचं आहे की तुम्ही जे बायलॅटरल सिरीज खेळता ते खूप वेगळं असतं एक वर्ल्ड कप खेळण्यापेक्षा. आणि वर्ल्ड कप हा वर्ल्ड कप असतो, इथे प्रत्येक टीमला हरवू शकते.